आम्हाला डाऊट वाटलं की नाही बाबा यांना कोरोना झाले, नाही ठीक होत, मी बरी झाली, हे ठीक नाही झाले, म्हणून आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते. डेलीचं आमच्या दिवशी 5,000 घ्यायचे आणि 8 दिवस तिथे काढले. इथे ऑक्सिजन लेवल नाही चेक केली, काहीच नाही, डॉक्टरने चेक केली. डेलीचा तो सलाईन लावायला लागला, पण त्यांना काहीच फरक नाही. खरं कोणी सांगत नाही, हॉस्पिटल एवढं आम्हाला लुबाडलंय. डॉक्टरांनी उगाच मेडिकलचं एवढं लाखो रुपये बिल काढलं. माणसं तर माणसं पण नाही मिळाली. कर्ज डोंगरा एवढा डोक्यावरती झालाय. कधी कधी वाटतं आत्महत्या करावी का काय करावी, कोणी पैसे मागितले तर. आमच्याकडे 2 लाख रुपये बिल होतं मॅक्सी लाईफचं. टोटल 4-4.5 पर्यंत गेलं. 3-4 दवाखाने पकडून सगळे. मी साथी संस्था आहे त्यांच्याकडे मी फॉर्म भरला, कंप्लीट केली तुमच्याकडे. तुम्ही मग पुढे कंप्लीट केल्यानंतर मला उल्हासनगर महानगरपालिका तिथून मला लेटर आलं. तिथे गेल्यानंतर मला ते सरांना भेटले जे तिथले होते त्यांना. त्याच्यानंतर त्यांनी माझे बिलं सगळी चेक केली. न्याय कुठेतरी भेटायला पाहिजे. आम्ही अडाणी लोक तर बाहेर कुठे जात नाही, पण खूप सपोर्ट केला तुमच्या संस्थेने. पुढे जायची हिंमत पण दिली, खूप हिंमत दिली का कसं पुढे जायचं. एक महिला काहीतरी करू शकते, नाही बाबा तू एकटी काहीतरी करणार, हे कंटिन्यू तुम्ही मला सांगत राहिले. आज मी त्यामुळे माझं शॉप, चायनाचं शॉप टाकलं. एकटी सगळं मटेरियल आणते, करते. ताई कंटिन्यू फोन करून मला सांगत, नाही बाबा मी का तू करणार, कर तू. ती हिंमत माझी वाढत चालली का नाही मी एकटी करणार म्हणून. त्यामुळे मग मी एकटी पुढे जात राहिली ना. आता जाते एकटी, काही प्रॉब्लेम आला तरी मी पुढे निघते.